गाव सांगा आणि गाव सांगा. दौलत गव्हाण, सालगाव. सालगाव. विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये दिलीप वळसे पाटलांविरोधात देवदत्त निकम यांचा सामना रंगताना दिसतोय. ते यामध्ये तुम्ही कोणाला समर्थन करताय? दिलीप वळसे पाटील साहेब. वळसे पाटीलच का? भाग्यवी जाते आज त्यांच्या माध्यमातून खूप कामं झाली. बापरे बाप, इतर तालुक्याचा विचार करतात किंवा आमचं वय 60 वर्ष वय आहे. आम्ही थोडीशी मागची आपला तालुका थोडासा तरी बघितलेला आहे किंवा अनुभवलेला आहे. त्यामुळे त्याच्यातून ह्या तालुक्यामध्ये खूप फरक आहे. खालतील या भागात जर आम्ही बघितलं, आमचे नातेवाईक आहे त्या भागात पाणीसुद्धा प्यायल्यानंतर सरमाडाव पाणी तापवायचे. चुलीचं पाणी सरमाडाव तापवायची इतकी वाईट परिस्थिती असायची त्यांची. कारण आज रोजी तिथं आम्ही बघतोय तर केवढे मोठे प्रकल्प प्रोजेक्ट उभे राहिलेत. तर साहेबांच्या कृपाशीर्वादाने आज कारखाना म्हणा, इथं काही व्यवस्था, तुमचे रोजगार निर्माण एवढे झालेले किंवा तुमचे शेतीला एवढे मुबलक पाणी मिळालेले पाटबंधारच्या किटीच्या याच्यातून, डाव्या उजव्या कालव्यातून, तर साहेबच. एकंदरीत तुमचा कल हा दिलीप वळसे पाटलांच्या सोबत आहे, बरोबर? तर देवदत्त निकम यांना तुमचा समर्थन दिसत नाहीये. नाही ना, तो आमचाच सहकारी होता. तिकडं काय झालं हेच आम्हाला काही कळत नाही. देवदत्त निकम हे भावी आमदार व्हावात असे अनेक ठिकाणी चर्चा होत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी त्यांना फक्त, बाकी काही नाही. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. सुदाम दगडू गव्हाणे, राहणार साल. विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे. देवदत्त निकम विरोधात वळसे पाटील असा सामना रंगताना दिसत आहे. तर तुमचं समर्थन हे कोणाला असेल? वळसे पाटला. वळसे पाटीलच का? हे जसे निवडणुकीला पहिल्या स्टार्टला उभे राहिले त्या वेळेपासून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आणि ते आम्हाला सहकार्य करू शकतो म्हणून आम्ही त्यांच्याच पाठीमागे. तुमचं मतदान कोणाला? वर्षांना. वळसे पाटलांनाच. हां.